संविधान सन्मान समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरेसर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। दिनांक 17 ऑगस्ट रोजी सेलिब्रेटा रिसॉर्ट नाशिक रोड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास VN नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभाताई बच्छाव, विद्यार्थी काँग्रेसचे ॲडव्होकेट तुषार जाधव, डॉक्टर दिनेश बच्छाव, कैलास पगारे, सेंट्रल जेल सेवानिवृत्त DSP गोपाळ साहेब, ACP लता दोंदे मॅडम, सहकार विभागाचे आयुक्त मनोहर त्रिभुवन, सोनवणे फाउंडेशनचे सोनवणे सर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शामराव भोसले, राजेंद्र मोगल, राजाभाऊ जाधव आणि कार्यक्रमाचे आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सहकार सेलचे प्रदेश अध्यक्ष भारद्वाज तथा BY पगारे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर संविधान सन्मान समितीच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभाताई बच्छाव तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला। केंद्रातील सरकार संविधान बदलाची भाषा करीत होती, मात्र राज्यातील मतदारांनी तो प्रयत्न हाणून पाडला। नाशिक, धुळे, दिंडोरी येथे मतदारांनी महाविकास आघाडीवर जो विश्वास दाखवला तसाच विश्वास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दाखवावा असे प्रतिपादन प्रमुख मान्यवरांनी केले। तसेच देवळाली विधानसभा मतदारसंघातून भारद्वाज तथा BY पगारे यांना पक्षाने उमेदवारी देऊन त्याला महाविकास आघाडीने बळ द्यावे अशी मागणी नागरिकांकडून यावेळी करण्यात आली। यावेळी गोरेवाडी येथील नागरिकांनी आणि दलित विकास महासंघाच्या वतीने उपस्थित खासदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। सदर कार्यक्रमात संविधान सन्मान समिती आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सहकार सेलचे प्रदेशाध्यक्ष भारद्वाज तथा BY पगारे यांच्या वतीने करण्यात आले होते। नाशिक 240 वर त्यांचा आकडा येऊन थांबवला म्हणजे लोकशाहीची आधी लढाई आपण जिंकलो असं आपल्याला खात्रीने सांगता येईल। तुम्ही म्हणता गेले 75 वर्षात अनेक घटना दुरुस्ती झाल्यामुळे आपल्या आशीर्वादामुळे ते घडलं नाही आणि म्हणून आता संविधान बचावलं आहे। आता त्याचा सन्मान वाढवण्याची जबाबदारी आमची आहे, ती आम्ही जरूर पार पाडू। आज या ठिकाणी संविधान सन्मान समितीच्या वतीने माननीय खासदार सौभाग्यवती शोभाताई बच्छाव, माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार सोहळा समितीच्या वतीने आज आयोजित केला होता आणि या सोहळ्यास उपस्थित सर्व जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी आणि या नाशिक नगरचे सर्व नागरिक उपस्थित होते। या सोहळ्याच्या निमित्ताने या देवळाली मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत बरेचशा वक्त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली, परंतु या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक येत्या 30 सप्टेंबर रोजी होणार आहे आणि त्यातून सर्वप्रथम त्या पक्षाचे जागा निश्चित होतील आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर होईल। त्यामुळे पुढील 15 दिवस या मतदारसंघात जास्तीत जास्त जनसंपर्क करण्याचा माझा या निमित्ताने प्रयत्न राहील आणि त्या माध्यमातून या मतदारसंघाचा संपूर्ण अभ्यास करून सर्व मतदारापर्यंत पोहोचून जे काही पक्षाच्या माध्यमातून सर्वेक्षण होईल त्यात जास्तीत जास्त वरचा क्रमांक कसा येईल याबाबत मी उद्यापासून पुढील कामास सुरुवात करणार आहे। आज सर्व उपस्थित मान्यवर आणि या मतदारसंघातील सर्व नागरिक, पत्रकार बंधू भगिनी यांचे पुन्हा एकदा मी या निमित्ताने आभार मानतो आणि माझे 2 शब्द स्टार न्यूज साठी विजय खंडागळे, नाशिक।